रसिक हो, सविनय सादर करता हो, सविनय सादर करता हो एक पौराणिक गणनाट्य शिवभक्त परशुराम, शिवभक्त परशुराम अर्थात कथा एक दंताची, शिवभक्त परशुराम अर्थात कथा एक दंताची, कथा एक दंताची, कथा एक दंताची। मैकावती नगरीचा राजा श्री शस्त्रार्जुन स्वामी दत्तात्रयाच्या कृपेने सहस्त्रभुजा प्राप्त करून घेतल्या आणि त्यामुळे माझ्या शक्तीचा सामना कोणी सुद्धा करू शकत नाही। मी अजिंक्य आहे, मी अजिंक्य आहे। नारायण नारायण प्रथम पूजेचा मान गणराया, प्रथम पूजेचा मान गणराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया। प्रथम पूजेचा मान गणराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया, आलो स्मराया तुझ आलो स्मराया। भ्रमण करता करता या मैकावती नगरीमध्ये केव्हा आलो ते कळलेच नाही। नारायण नारायण, जर आलोच आहे तर ते राजा सहस्त्रार्जुनाची भेट तर घेतलीच पाहिजे। नारायण नारायण, नारायण नारायण। मैकावती नरेश राजा सहस्त्रार्जुन
या राजाच्या चरणी या मुनिवर्यांचे कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. यावे नारद मुनी, यावे. या मैकावती नगरीत आपले स्वागत आहे. नारायण नारायण. राजा सहस्रार्जुना, स्वामी दत्तात्रयांच्या कृपेने आपणास अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले. आपणास सहस्रभुजाही प्राप्त झाल्या आणि या अर्जुनाचा सहस्रार्जुन झाला. नारायण नारायण. नारद मुनी, या पृथ्वी तलावर माझ्या इतका बलवान व शक्तिशाली कोणीच योद्धा नाही. नारायण नारायण नारायण. अरे वेड्या, हा तुझा भ्रम आहे, भ्रम. तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ, तुझ्यापेक्षा शक्तिशाली या समयी, या प्रसंगी, या भूतलावरती अजून एक योद्धा आहे. नाही नारायण नारद मुनी, नारायण. नाही. या पृथ्वी तलावर माझ्या इतका श्रेष्ठ योद्धा कोणीच नाही. नारायण नारायण. सांगतोय, जमदग्नी आणि रेणुका मातेचा पुत्र परशुराम या समयी तुझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ, तुझ्यापेक्षा बलशाली आहे. नारायण नारायण. नारद मुनी, ज्या वेळेस जमदग्नीच्या आश्रमातून त्याची कामधेनू पळवून नेली, त्यावेळेस कोठे गेला होता त्याचा पुरुषार्थ? नारायण नारायण. सहस्रार्जुना, तो बघ, तो बघ, जमदग्नी आणि रेणुका मातेचा पुत्र परशुराम सर्व सैन्यांसहित तुझ्या या नगरीवरती चाल करून येत आहे. नारायण नारायण. बरं बरं, येतो मी. नारायण नारायण. अरे रेणुकेच्या पोरा, आता आता ये म्हणे माझ्या राज्यात तुला सुद्धा तडपडावून तडपडावून ठार करतो. मी आश्रमात नसताना तू माझ्या माता पित्याचा वध केलास. शिवाय माझ्या काम घेऊन सुद्धा चोरण्यास आणि या सुराचा बदला घेण्यासाठी तुझा स्वभाव, तुझा काळ बनवून आहे. शस्त्रजोड परशुरामा, तुझ्या बापावर 21 वेळा वार केले आणि त्याला सुद्धा तडपडून ठार केला. आज तुलाही तसाच ठार करणार आहे. नरस नावाचा शस्त्रार्जुन. तुम्हा क्षत्रियांचा नाश, हाच माझा ध्यास. मग वेळ कशाला? परशुरामा, माझा जीवन असेल तर तुला इकडे
रसिक हो, 21 वेळा ही सारी पृथ्वी निशस्त्र करून हा शिवभक्त परशुराम कैलासमध्ये भगवान शिवशंभोच्या भेटीसाठी निघाला. रसिक हो, सादर करत आहोत ते पौराणिक गणनाट्य शिवभक्त परशुराम. शिवभक्त परशुराम अर्थात कथा एकदंताची, कथा एकदंताची. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय,
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय या ब्रह्मांडामध्ये आपले परमभक्त लंकाधीश रावण व मिथिले नगरीचा राजा जनक व परशुराम हे तिघेही आपल्या भक्तीत आपापल्या परीने तल्लीन झाले आहेत. होय उमादेवी, हे तिघेही माझे परम भक्त आहेत. भगवान विष्णू नारायणाने 5 अवतारी कार्य पूर्ण केले आहे आणि काही कार्यानिमित्त परशुराम अवतार धारण केला आहे. होय ना का? नारायण 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 नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण प्राण होईल भय रक्षण नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या जीवनात माझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण
भ्रमण करता करता या कैलासावरती आलोच आहे तर माता उमादेवी आणि शिवशंभोचं दर्शन घेतलेच पाहिजे. नारायण नारायण. कैलासपते शिवशंभो माते उमादेवी आपणास या मुनिवर्यांचा कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद असो मुनिवर्य. नारायण नारायण. मुनिवर्य, आज माझ्या कैलास पर्वतावर कसं काय येणं केला? नारायण नारायण. हे भगवंता, हे माते उमादेवी, भगवान विष्णू नारायणाने आपल्या 5 अवताराचे कार्य पूर्ण केले. 6व्या अवतारी परशुराम अवतार धारण केला आणि हाच परशुराम काही विशिष्ट कार्या हेतू आपल्या या कैलासावरती येत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, परशुराम तर माझा परमभक्त आहे. काही कार्यानिमित्त तो माझ्या या कैलास पर्वतात येत असावा. नारायण नारायण. होय महादेवा, काही कार्यानिमित्त आपल्या या कैलासावरती येत आहे. बरं येतो मी. नारायण नारायण. प्रणाम माते. प्रणाम शिवशंभो. आशीर्वाद परशुरामा. परशुरामा, तुझ्या अवताराचे कार्य पूर्ण झालं आहे. पण माझ्या या कैलास पर्वतावर येण्याची काही गरज नाही. भगवंता, तुझ्या या कैलास पर्वतावर येण्याचं कारण म्हणजे माझ्या मनात एक विचार आला आहे आणि म्हणूनच मी या कैलास पर्वतावर आलो आहे. परशुरामा, असा कोणता विचार तुझ्या मनामध्ये आला आहे? परशुरामा, आधी माझ्या लक्षात भगवान शिवशंकराला गुरुदक्षिणा देण्याकरता इथवर आला आहे. माते, अगदी बरोबर ओळखलं. ए शिवशंभो, याच उद्देशाने मी या कैलास पर्वतावर आलो आहे. मग हे भोलेनाथा, सांगा सांगा, गुरुदक्षिणा म्हणून मी आपणाकरता काय करू? परशुरामा, धन्य आहेस तू आणि धन्य धन्य तुझे ते माता पिता. परंतु परशुरामा, खरोखरच मला गुरुदक्षिणा देणार आहेस का? हे भगवंता, मी तुम्हाला गुरुदक्षिणा दिल्याशिवाय या देहाचा त्याग करू शकत नाही. त्यामुळे हे भोलेनाथा, सांगा सांगा, गुरुदक्षिणा म्हणून मी आपणाकरता काय करू? परशुरामा, खरोखरच गुरुदक्षिणा देणार असतील तर ऐक, तू तुझ्या या योद्धा अवताराचा त्याग करून पुन्हा ब्राह्मण ऋषीच्या अवतारात येऊन या सर्व राजपुत्रांना शिक्षण दे. भगवंता, मी तुम्हाला आज वचन देतो की आजपासून मी माझ्या या योद्धा अवताराचा त्याग करतो. परंतु हा परशु माझ्यासाठी नाममात्र शस्त्र असेल. परंतु हे भगवंता, आपण दिलेला हा शिवधनुष्य मी कोठे बरं ठेवू? परशुरामा, या पृथ्वी तलावर तुझ्यासारखे माझे 2 शिवभक्त आहेत. त्यांना हा माझा शिवधनुष्य देऊ शकतो. भगवंता, असे कोण कोण आहेत ते 2 शिवभक्त? सांगा. ऐक तर, एक म्हणजे लंकाधीश रावण आणि दुसरा मिथिले नगरीचा राजा जनक. या 2 पैकी जो कोण माझा शिवधनुष्य देण्याचा पात्रतेचा असेल त्याला हा माझा शिवधनुष्य देऊ शकतो. ठीक आहे भगवंता, आपण दिलेले गुरुदक्षिणेचे कार्य पूर्ण करू मी पुन्हा कैलासावरती येईल. शंभो, आज्ञा द्यावी. आशीर्वाद असो.
नारायण 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 नाम घेता मुखी गोड मिळे समाधान त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण हो नाम घेता मुखी गोड मिळे समाधान हो त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण हो नाम घेता मुखी गोड मिळे समाधान त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण हो गोड मिळे समाधान हो त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण हो नाम घेता मोठी गोड मिळे समाधान त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण हो गदा शंख घेऊन हाती चारित्री भवानी दिनांता आहे कैवारी तोच चक्रपाणी आहे दिनांता कैवारी तोच चक्रपाणी आहे दिनांता कैवारी तोच चक्रपाणी गावे राम त्याचे करुणी पराळा हो त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण हो नाम घेता मोठी गोड मिळे समाधान त्रैलोक्याचा स्वामी आहे तोची माझा देव नारायण हो नारायण नारायण या लंकाधी श्रावणाला या मुनीवर यांचा कोटी कोटी प्रणाम नारायण नारायण आशीर्वाद नारद मुनी नारायण नारायण नारद मुनी या लंकाधीशाचा नगर आज कसं काय येणं झालं नारायण नारायण लंकाधीशा तो रेणुका मातेचा पुत्र परशुराम आणि जमदग्नीचा पुत्र परशुराम हा आपल्याप्रमाणे एक मोठा शिवभक्त आहे आणि हाच परशुराम काही कार्य आहे या आपल्या नगरीमध्ये येत आहे नारायण नारायण काय काय सांगत आहात नारद माझ्या या लंकेमध्ये आणि परशुराम होय होय लंकाधीशा आपल्याच नगरीमध्ये येत आहे बरं बरं येतो मी ठीक आहे नारायण हे लंकाधीश रावणा तुझा विजय असो विजय हे ऋषीपुत्रा तुला या लंकाधीशाच्या श्रेष्ठतेवर काही संशय आहे का अरे असा कोणता देव या त्रिभुवनात आहे की ज्याला मी पराभूत करू शकलो नाही या साऱ्या त्रैलोक्याचा राजा आहे मी राजा या साऱ्या त्रिभुवनाचा देव आहे मी देव आणि असे असून सुद्धा तू माझ्या या लंकेमध्ये माझ्या नावाचा यज्ञ करत नाही तसेच मला देव देखील मानत नाही तुझ्या या अपराधाकरता तुला मी मृत्यूदंडाची शिक्षा देत आहे हे लंकाधीशा तू फार अहंकारी झाला आहेस तुझा स्वभाव सुद्धा असुरासारखा झाला आहे अरे अरे तू देव नाहीस देव असुर आहेस असुर तू या लंकेमध्ये साऱ्या ऋषीपुत्रांना बंदिवान केलं ऋषीपुत्र तू
तुझ्या जिभेला वेळीचा वर्ग नाहीतर तुझ्याकडे हा शिवभक्त परशुराम तुला चेतावणी देत आहे. यावेळेस शिवभक्त परशुराम आपल्या या लंकाधीशाच्या नगर स्वागत आहे. या आपण सिंहासनावरती विराजमान व्हा. नाही नाही लंकाधीश, तुझ्या या सिंहासनावर मी मुळीच बसणार नाही, समजलास? परशुरामा, आपले माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. आपण शिवशंभूंच्या सांगण्यावरून मला बंदिवासातून सोडवून आणले आहात. त्याबद्दल मी आपली काय सेवा करू? हे लंकाधीश, तू जर का समजा माझ्या उपकाराची परतफेड करणार असतील तर हा ऋषीपुत्र मला दे. परशुरामा, आपणास हा ऋषीपुत्र हवा असेल तर आपण अवश्य घेऊन जा. अरे लंकाधीश, अरे तुझ्या या लंकेत येण्याचं कारण म्हणजे मी सुद्धा एक शिवभक्त आहे, तसाच तू सुद्धा एक शिवभक्त आहेस. होय परशुरामा, भगवान शिवशंकरांच्या सांगण्यावरून हा शिवधनुष्य देण्याकरता मी इथवर आलो. माझ्या शंभूचा शिवधनुष्य. अरे लंकाधीश, हा शिवधनुष्य देण्याकरता मी लंकेत आलो होतो, परंतु काय प्रभो? अरे लंकाधीश, तू तर फार अहंकारी झालायस. कित्येक ऋषी मुलींना बंदिवान करून सोडलायस. त्यामुळे तुला हा शिवधनुष्य देण्याच्या मुळीच पात्रतेचा नाही, समजलास? नाही, क्षमा असावी प्रभो. मी देखील आपल्याप्रमाणे एक शिवभक्त आहे. त्यामुळे हा शिवधनुष्य आपण मला प्रदान करावा. नाही नाही लंकाधीश, नाही. हा शिवधनुष्य तुला देण्याच्या तू मुळीच योग्यतेचा नाही. त्यामुळे हा पहा, तुझ्या या लंकेतून चाललो मी. नाही परशुरामा, माझ्या मला प्राप्त झाला नाही. एक वेळ तरी हा शिवधनुष्य जाऊन हरण करेल. नारायण नारायण नारायण, घ्यावे मुखान वेड्या हरिनामना, घ्यावे मुखान वेड्या हरिनामना. नारायणा हो नारायणा, नारायणा हो नारायणा. घ्यावे मुखान वेड्या हरे राम नाम, घ्यावे मुखान वेड्या हरे राम नाम. नारायणा हो नारायणा, नारायणा हो नारायणा. घ्यावे मुखान वेड्या हरे राम नाम, घ्यावे मुखान वेड्या हरे राम नाम. नारायणा हो नारायणा, नारायणा हो नारायणा. घ्यावे मुखान वेड्या हरे राम नाम, घ्यावे मुखान वेड्या हरे राम नाम. नारायणा हो नारायणा, नारायणा हो नारायणा. धन्य विठुराय धन्य तीर्थनगरी, धन्य विठुराय धन्य तीर्थनगरी. नारायण
राजा जनक या राजा जनकाच्या चरणी त्या मुनिवर्यांचे कोटी कोटी प्रणाम. नारायण नारायण. आज अचानक माझ्या या मिथिले नगरीमध्ये कसं काय बरं येणं गेलं? नारायण नारायण. राजा जनका एक सुवार्थ सांगण्यासाठी इथवर आला आहे. नारायण नारायण. सुवार्ता? आणि ती कोणती? सांगतो सांगतो राजा जनका. जमदग्नी आणि रेणुका मातेचा पुत्र या समयी सर्वश्रेष्ठ एक शिवभक्त आहे. आपण देखील एक शिवभक्त आहात. शिवशंकरांच्या आदेशावरून त्याने शिवधनुष्याचा त्याग करण्याचा पण केला आणि तो शिवधनुष्य घेऊन तो लंकाधीशाच्या नगरीमध्ये गेला. परंतु काय? परंतु लंकाधीशाच्या त्या अहंकारामुळे त्याने तो शिवधनुष्य त्याला देण्यास नकार दिला. नारायण नारायण. आणि राजा जनका तो शिवधनुष्य घेऊन तो परशुराम आपल्या या मिथिला नगरीमध्ये येत आहे. ही सुवार्ता सांगण्यासाठी मी इथवर आलो आहे. नारायण नारायण. काय म्हणत आहात मुनिवर्य? परशुराम महाराज तो शिवधनुष्य माझ्या चरणी अर्पण करणार ही तर फार आनंदाचीच गोष्ट आहे. नारायण नारायण. होय राजा जनका, खरंच आनंदाची वार्ता आहे. बरं बरं येतो मी. नारायण नारायण. राजा जनका आपला जय जयकार असो. राजा जनका आपला जय जयकार असो. हे परशुरामा यावं 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 या माझ्या नगरीमध्ये. हे परशुरामा माझ्या मिथिला नगरीमध्ये कसं काय बरं येणं केलं? हे प्रभू तुझ्या या पदस्पर्शाने माझी मिथिला नगरी फार धन्य झाली आहे. सांग प्रभू मी आपली काय सेवा करू? राजा जनका मी एक शिवभक्त आहे. भगवान शिवशंकराने दिलेला हा शिवधनुष्य ही सारी पृथ्वी 21 वेळा निशस्त्रिय करून हा शिवधनुष्य मी भगवान शिवशंकरांकडे देण्याकरता गेलो असता त्यांनी हा शिवधनुष्य लंकापती रावण व मिथिला नरेश राजा जनक या दोघांपैकी एकाला देण्यास सांगितला. म्हणून राजा जनका मी आज तुझ्या या मिथिला नगरीत आलो आहे. परंतु प्रभू लंकाधीश रावण हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ शिवभक्त आहे. त्यामुळे हा शिवधनुष्य आपण त्याला द्यावा. राजा जनका अरे तुझे हे थोर विचार पाहून धन्य धन्य झालो मी. परंतु राजा जनका हा शिवधनुष्य घेऊन मी लंकाधीशाकडे पण गेलो होतो. परंतु तो लंकाधीश फार अहंकारी झालाय. त्याने आपल्या राज्यातील जनतेचा छळ मांडला आहे. कित्येक ऋषी मुनींना बंदिवान करून ठेवला आहे. त्यामुळे हा जर शिवधनुष्य मी त्याला दिला असता तर त्याने या त्रैलोक्यात हाहाकार माजवला असता. राजा जनका या त्रैलोक्यात हाहाकार माजवला असता. त्यामुळे हा शिवधनुष्य मी त्याला दिला नाही. त्यामुळे राजा जनका हा शिवधनुष्य मी आपल्याला प्रदान करीत आहे आणि याचा वापर आपण या साऱ्या जनकल्याणासाठी करावा. राजा जनका याचा वापर आपण या साऱ्या जनकल्याणासाठी करावा. ठीक आहे प्रभू जशी आपली आज्ञा. राजा जनका हा घ्या शिवधनुष्य. राजा जनका भगवान शिवशंकराने दिलेले कार्य आज मी पूर्णत्वाला नेले आहे. आता मी कैलासावरती जाऊन माझ्या योद्धा अवताराचा त्याग करणार आहे. राजा जनका येतो मी. ठीक आहे परशुरामा.
माते आशीर्वाद असो. गणेशा, तुझ्यावर मी एक कामगिरी संपवणार आहे. कोणती कामगिरी माते? तुझे पिता शिवशंकर साधनेला बसले आहेत, त्यामुळे तू कोणाला आतमध्ये पाठवू नको. त्यांच्या साधनेमध्ये कोणता विघ्न येणार नाही याची काळजी घे. ठीक आहे माते. माते, मी तुला वचन देतो की मी या प्रवेशद्वारातून कोणाला आतमध्ये जाऊ देणार नाही. येते मी. मित्र मुशकराज, अरे मित्र मुशकराज. प्रभू, मला एवढ्या तातडीने का बरं बोलावलं? मित्र मुशकराज, माझे पिता भगवान शिवशंकर तपसाधनेला बसले. त्यांच्या साधनेमध्ये कोणतेही विघ्न येणार नाही म्हणून मित्र मुशकराज मी तुला हाक मारली. ठीक आहे प्रभू. मी पुढच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून पहारा देतो. येतो मी. माझे शिवधनुष्याचे प्रधान कार्य पूर्ण झाले. आता माता उमादेवी व भगवान शिवशंकर यांचे दर्शन घेतले पाहिजे. चला तर आपण आता पुढे मार्गस्थ होऊया.
भगवान शिवशंकरांचे नंदी, आपण त्यांचे दर्शन घेतले पाहिजे. हे नंदी महाराज, आपणास या परशुरामाचा प्रणाम. हे नंदी, मी भगवान शिवशंकराच्या दर्शनासाठी कैलासावर जात आहे. त्यामुळे तुम्ही माझा मार्ग सोडा, कारण तुम्ही माझ्या मार्गात आहात. नंदी महाराज, तुम्ही माझा मार्ग सोडा. नंदी, नंदी, मी तुला पुन्हा सांगतोय, तू माझा मार्ग सोड, नाहीतर मला माझ्या शस्त्राचा वापर करावा लागेल. समजलास? नंदी, बिघड का समज? चला आता आपण पुढे मार्गस्थ होऊया. हे ऋषीपुत्रा, कोण आहेस कोण तू? या कैलासावरती तुला जाता येणार नाही. तू इथून निघून जा. ए मुश्का, तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर मला माझ्या शस्त्राचा वापर करावा लागेल. हे मानवा, काही झालं तरी तुला मी आज सोडणार नाही. माझ्या मार्गातून सरळ बाजूला हो, नाहीतर युद्धास तयार हो. मुश्का, काही हरकत नाही. मग स्वीकारू का जावा? ठीक आहे. भगवान शिवशंकर
मानवा कोण आहेस कोण तू तुला कैलास पर्वत जाता येणार नाही तेव्हा तू इथून माघारी जा. अरे बालका, मी शिवशंभूंच्या दर्शनासाठी कैलासावरती जात आहे. मी शिवभक्त परशुराम आहे. परशुराम नाही भगवान परशुराम, तुम्हाला कैलास पर्वतावर जाता येणार नाही कारण माता पार्वतीची मला आज्ञा आहे की कोणालाही कैलास पर्वतावर जाता येणार नाही तेव्हा आपण माघारी जावे. हे बालका, तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर माझ्या शस्त्राचा मला वापर करावा लागेल. समजलास? ठीक आहे परशुरामा, मी युद्धास तयार आहे. काही हरकत नाही. हे बालका, भगवान शिवशंकराचे दर्शन केल्याशिवाय हा शिवभक्त परशुराम माघारी जाणार नाही. त्यामुळे तुला माझ्या रागाचा सामना करावा लागेल. माते चुकलो, माते चुकलो. नाही परशुरामा, तुला या अपराधाची क्षमा मिळणार नाही. कैलासनाथ, आपण याला काहीतरी क्षमा द्यावी. पार्वती, परशुराम तर माझा परमभक्त आहे. हे भगवंता, मी माझ्या क्रोधात एवढा होऊन गेलो की बाळ गणेशावर मी प्रहार केला आणि त्यामध्ये त्याचा एक दात तोडला. त्यामुळे मला क्षमा करावी प्रभू, क्षमा करावी. नाही परशुरामा, तुला या अपराधाची क्षमा मिळणार नाही. शंभू, माझ्यातून मोठी चूक झाली, मला क्षमा करा. क्षमा आमची नको, बाळ गणेशाची मान. नाही माते, भगवान परशुरामे श्री आणि विष्णूचे अवतार आहेत. त्यांनी माझी क्षमा मागणे योग्य नाही, तेव्हा आपण त्यांना क्षमा करावी. पार्वती, परशुराम तर माझा परमभक्त आहे. माझ्या भक्तीपोटी त्याच्याकडून मोठी चूक झाली आहे. तेव्हा परशुराम आणि गणपती यांच्यात युद्ध झाले. त्या युद्धामध्ये आपल्या गणपतीचा एक दात तुटला. म्हणून आजपासून या त्रैलोक्यामध्ये
आपल्या गणपतीला एक दंत म्हणून ओळखले जाईल, एक दंत म्हणून ओळखले जाईल. रसिका हो, परशुराम आणि श्री गणेश यांच्या घनघोर युद्धामध्ये श्री गणेशाचा एक दात तुटला आणि तेव्हापासून या सर्व त्रैलोक्यामध्ये श्री गणेशाची ख्याती ही एक दंत म्हणून ओळखू गेली, एक दंत म्हणून ओळखू गेली, एक दंत म्हणून ओळखू गेली लागली.